नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. 9वी गणित भाग 2 प्रश्नसंग्रह 3 सामायिक परीक्षेची तयारी आणि प्रश्नसंग्रह सोडवणं म्हणजे पूर्णपणे तो अभ्यास एक 3.1, 3.2, 3.4 संकल्पना, थेरम, प्रमेय समजून घेणं आणि मग त्याच्यावरचं ॲप्लिकेशन करणं असं भाग आहे. केवळ गणित सोडवत पुढं जाणे ही भूमिका नाही, ते प्रत्येक गणित नीटपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे. परत आठवण करून देतो, हे सगळे लेक्चर्स डायरेक्टली हे लेक्चर्स तुम्हाला नाही एवढं कळायचं, पहिल्यापासूनचे लेक्चर्स तुमच्याजवळ आले पाहिजेत. त्यासाठी बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र उशीर करत आहात, शहाण्या मुलांनी करू नयेत अशी एक हार्टली रिक्वेस्ट आहे. आपण प्रॉब्लेम सेट 3मध्ये पाठीमागच्या तासाला त्यातील पहिली 5 गणित आपण पूर्ण केलीत. नाही बाळांनो, मॅथ्स सेकंडवर नाराज नका हो. नाराज तुम्ही होणार आहात, कारण 8वीमधल्या बऱ्याच गोष्टींना ड्रॉप करून आपण पुढं आलो आहे असं दिसते. 8वीचेही भावना सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी मी पाठवलेत. जरूर काही गोष्टी वाचत चला, पण ही संकल्पना न्यू असल्यामुळं थोडंसं डीपमध्ये आपण ते बघतो आहे. पहिले 5ही प्रॉब्लेम्स परत एकदा तुम्ही ते ऐका, स्वतः रिराईट करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स निश्चित वाढेल. आता आपण 6व्या गणितामध्ये आहोत. गणितामध्ये थोडं चॅलेंज पाहिजेच ना, केवळ सगळ्यात सोपं असून चालणार नाही. थोडंसं चॅलेंज, थोडंसं विचारशक्ती ही अपेक्षित आहे आणि तेवढं बाळांना चॅलेंज हवं आहे. तुम्हाला त्रास व्हावा अशी कोणाचीच अपेक्षा नाही, ना शिक्षकांची आहे, ना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांची आहे, ना लेखकांची आहे. सगळ्यांनी तुम्हाला मदतच करायची आहे, पण तुम्ही विचार करायला प्रवृत्त झालं पाहिजे, तरच उद्याचा उज्ज्वल भारत निर्माण होईल. हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की पहिल्यापासूनचे लेक्चर्स बाळांना अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब करतात, विशेष करून 9वीचे मुलं. नका करू, कमेंट करा. काही शहाणी मुलं माझ्याबरोबर, हे बघा इथं असं आणि असं केलं, ह्याचा अर्थ लक्षात आलं की हे 2 अँगल्स आपल्याला कॉन्गरंट आहेत. त्याचं नाव आहे बघा ABC. हो आहे, आता ABC शिवाय तुमच्याकडे दुसरी नावं काय आहेत असं तुम्ही म्हणणार, पण पुस्तकामधलीच नावं आहेत ती, तशीच घेऊया. इन फिगर बायसेक्टर ऑफ अँगल BAC, बायसेक्टर ऑफ अँगल BAC आहे तो मिड ॲट पॉईंट, म्हणजे AD इज बायसेक्टर गिव्हन देअर अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट, वी हॅव टू शो दॅट, वी हॅव टू डेव्हलप दॅट कन्सेप्ट. काय शो दॅट करायचं बघा. इथला AB जो सेगमेंट आहे ना, तो मोठाच असणार आहे कोणापेक्षा, BD पेक्षा. AB हा BD पेक्षा मोठा असणार आहे. बाजू मोठ्या कधी असतात, त्याच्यासमोरचे कोण मोठे असतात तेव्हा बाळांनो, असा भाग आहे. इथं थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत अजून. हे पाठ करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. पाठ केलात तर नाहीच, काही उपयोग नाही त्याचा, होत नाही ते, पाठांतर होत नाही. इथं सांगितले बघा की हा अँगल बायसेक्टर आहे. एखाद्या कोणाचा अँगल बायसेक्टर असणे म्हणजे काही माहिती आहे का तुम्हाला? अगोदर एक कोण आहे आणि त्याचा तो अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टरचा अर्थ एक कोन काढूया आणि त्याच्यामध्ये एक बायसेक्ट करूया असा. हा रे एक बायसेक्टर रे, ही कन्सेप्ट कशी आहे बघा. अँगल बायसेक्टर, अँगल आणि बायसेक्टर ही कन्सेप्ट पहिल्यापासून कशी आली बघा. ह्याच्यामध्ये आणखीन एक रे असा आला आणि याचे असं करेक्टली याचे 2, समजा की हा अँगल आता 80चा आहे, तर दोन्ही अँगल 40 झाले तर हा अँगल बायसेक्टर आहे. बी द लोकस ऑफ द पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द बायसेक्टर इज अ इक्विडिस्टन्स पॉईंट, लोकस ऑफ द पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साईड्स. ह्या कोणाच्या भुजेपासून समदूर असणाऱ्या बिंदूचा तो मार्ग असतो. त्यामुळे लक्षात घ्या, अँगल बायसेक्टर जेव्हा होतो, बायसेक्ट होणे, अँगलमध्ये असे 2 असतील, समजा की 80चा आहे, इकडं 20 राहिला आणि इकडं 60 राहिला, तर त्याला म्हणायचं नाही. 40 जर 2 कोण होत असेल, तसं या कोणाचा हा बायसेक्टर आहे, म्हणजे शुअरली तुम्हाला माहिती आहे की हे इथले 2 कोण सारखे आहेत आणि ते फिगरमध्ये दाखवलेत सुद्धा. काही खुणा, गुणिले चिन्ह, बेरीज, 0 असं ओ असं काढून दाखवलेलं असतं. अँगलचा हा बायसेक्टर आहे बाळांनो, हा त्याचा बायसेक्टर आहे. ही कन्सेप्ट तुमच्याकडे क्लिअर असली पाहिजे की इथले 2 कोण सारखे आहेत. कुठले कोण सारखे आहेत ते लिहूया आपण. कसं ती संक्रमितता पुढे गेली पाहिजे बघा. ते असं समजलं तरच. हे बघा, गिव्हन फर्स्ट सेंटेन्स अँगल BAD. आपल्याला पोचायचं कुठे समजलं का बघा. ज्या गावाला पोचायचं आहे त्याच एसटीत आपण बसलो आहे का बघा. अगोदर हे 2 बाजूमधला लहान मोठेपणा दाखवायचा आहे.
त्यांच्यातल्या कोणातल्या लहान मोठेपणाकडे आपल्याला पोचायला पाहिजे. आणि दिलेले बघा कोण BAD, हा जो कोण आहे BAD, हा कोण मोठा असणार, लहान असणार, काय सारखाच असणार सांगा बरं. कुठल्या कोणाशी CAD हे दोन्ही कोण कसे असणार सांगा. हा AD हा त्याचा बायसेक्टर आहे असं गिव्हन आहे. म्हणजे हे दोन्ही कोण कसे असायला पाहिजेत बघा, बायसेक्टर आहेत म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही कोण सारखेच आहेत असं पक्षामध्ये सांगितले. पक्ष आहे किंवा तो कोण दुभाजक काचा गुणधर्म कोण दुभाजक, अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरमुळे त्या कोणाचे दोन कॉन्ग्रंट पार्टमध्ये विभाजन होतं असं अँगल बायसेक्टरचा प्रॉपर्टी सांगते आपल्याला. येस, हे तर आहे. यानंतरचं बाळा तुमचं निरीक्षण असं होतं, ही निरीक्षण क्षमता तुमच्यात येण्यासाठी हा जो कोण आहे हा कुठनाचा तरी बाह्य कोण आहे. मग याच्यासाठी जी प्रॉपर्टी तुम्हाला माहिती होती, जो प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये नक्की येणार आहे, 1-2 थेरम्स वळून आपल्याला सॉल्व्ह करायला येणार आहे. दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय. आता ॲक्च्युली ती प्रॉपर्टी बघा, ती प्रमेय तुम्हाला मी व्यवस्थितरित्या तुम्हाला शिकवलेलं आहे. त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे 2 आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हा एक थेरम आपण व्हेरी फास्टली आता परत लर्न करणार आहोत. मी ते डिटेलमध्ये बाळांनो घेतलेलं आहे. आता थोडंसं सर तुम्ही एक सांगायला शाळेत आम्हाला असं सांगितले, पण मी तुम्हाला काय करलो बघा, थेरम त्रिकोणाच्या मी आता हेच आकृती काढतोय तुम्हाला बघा जरासं, हेच कसं येईल इथं, हीच आकृती तुम्हाला क्लिअर दिसेल. हा जो आहे हा तो थेरमच्या स्वरूपामध्ये सांगतोय तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. हा बघा असं आहे ते ADCमध्ये, आणि हे असं पण आहे बघा, असं एक रेषा आहे इकडं जाणारी, ही तर B पर्यंत येणारी, ही असे आहे. हा झाला त्रिकोणाचा बाह्यकोन आणि हे झाले त्रिकोणाचे आंतरकोन. दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय. दुरस्थ आंतरकोन बघा, दूरचे आंतरकोन. त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप दूरच्या आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता हे समजा तुम्हाला हे सिद्ध करा म्हणून परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न येणार आहे, हमखास प्रश्न सामान्य परीक्षेमध्ये येणार आहे, तेव्हा काय अपेक्षा होती, हे फिगर काढायचं होतं. फिगर काढल्यानंतर जो गिव्हनचा पार्ट असतो तो तुम्ही लिहिणार होतात. काय लिहिणार होता बघा, पक्षामध्ये काय लिहिणार आहे बघा ना, पक्षामध्ये लिहूया त्रिकोण ADC मध्ये आंतरकोन कुठल्या त्याला दिसतात. हा जो ADB आहे तो त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. हा त्याचा बाह्यकोन आहे. हा दुरस्थ बाह्यकोणाचे माप त्याच्या दूरच्या लगेचचा आंतरकोन बघू नका तुम्ही. हे बघा, बाह्यकोणाचे माप त्याच्या दुरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी जरासं शॉर्ट लिहितो, तुम्ही समजत असताना शॉर्टमध्ये समजून घ्या, रिप्रेझेंट होत असताना पूर्ण बात. दुरस्थ, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, साध्य. दुरस्थ बाह्यकोणाचे माप म्हणजे हा जो ADB आहे त्याचं माप, ह्या बघा, ह्या कोणाचं माप ह्याच्या दूरच्या, हा दूरचा नाही, हा जवळचा, दूरच्या आंतरकोणांच्या मापांच्या बेरजेवर असतो. मी थोडक्यात लिहितोय कोण A+C. ओके, A+, हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. किती सिद्धता सोपी आहे बघा. 3 किंवा 4 मार्काला रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये किंवा असेल समजून असताना आपण असं समजून घेऊया. आता तुम्हाला ह्या गणिताचा कसा संबंध आहे बघा. मी इथं हा थेरम इथं पुन्हा एकदा रिकॅप करून घेतोय. हा थेरम वाचल्याशिवाय तुम्हाला हे गणित कळणार नाही, ह्याची आठवण करून देतो. सिद्धता, व्हॉट वुड टू, किती सिद्धता सोपी असते बघा. मी ह्याला तात्पुरतं ना सिद्धता, बरं ठीक आहे. हा जो ADB आहे बघा, मी ह्याला मी तात्पुरतं एक अक्षर घेतो इथं, ह्याला मी लिहायला मला सोपं जाईल म्हणून. ह्याला एक अक्षर D म्हणजे दोन्ही पण येते म्हणून मी वेगळा अक्षर घेतो. P घेतो बघा, P हे अक्षर आहे. तुम्ही घेत असताना P म्हणजे ADC असं म्हणा, कुठला कोण आहे P म्हणजे ADC. मी लिहित असताना मला थोडक्यात लिहायचं आहे. पहिलं वाक्य, कोण A अधिक कोण C अधिक कोण हा P म्हणजे माझा हा, ह्या तिघांची बेरीज किती असणार आहे, त्रिकोणाचा गुणधर्म 180 असणार. नंतर लक्षात घ्या,
ह्या दोनांची बेरीज म्हणजे कोणाची, आता मी ते आहे तसं घेतो, कोण ए डी बी आणि कोण पी, म्हणजेच पी म्हणजे ए डी सी, ए डी सी दोन्हीकडे पण ते तुम्ही पूर्ण करूया. यांची बिन बेरीज असणार 180. हे काय बरं, इथं काय लिहिणार आहात, हां त्रिकोणाचा गुणधर्म, इथं काय लिहिणार आहात, हे दोन्हीची बेरीज 180, रेषी जोडतील कोण. फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट हिअर, फ्रॉम 1 and 2 तिसरं सेंटेन्स लिहायचं आहे. काय लिहिणार बघा, हा जो कोण ए डी बी आहे अधिक कोण पी आहे बरोबर अँगल ए प्लस अँगल सी प्लस अँगल पी फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. झालं बाळानं उत्तर पूर्ण. पी आणि पी कॉमन आहे, काढून टाकूया, हे उत्तर तयार झालं. दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 2 आंतरकोणाच्या मापांच्या बेरीज एवढे असते असं. आता मी तुम्हाला ए आणि सीची बेरीज आहे ना, ही ए आणि सीची जी बेरीज आहे ना ही ए डी बी एवढा असणार. आता मला एक सांगा, ए डी बी हा कोण, ह्या सीचा काय संबंध नाही, सोडून देऊया, आणि कोण ए ह्यांच्यामध्ये रिलेशन काय असणार, दोन्ही समान असणार का, नाही. ह्या दोन्हीची बेरीज केल्यावर हा कोण तयार होतो, म्हणजे एकट्या ए पेक्षा हा निश्चितपणे मोठा आहे. हा एकट्या ए आणि सीच्या बेरीज एवढा आहे म्हणजे एकट्या ए पेक्षा तो नक्की मोठा आहे. दॅट इज द की ऑफ आवर प्रॉब्लेम, ही त्या आन्सरची की आहे. हे मी तुम्हाला प्रमेय परत का समजावून सांगितलं बघा, हे प्रमेय परीक्षेसाठी येणार आहे, पुन्हा एकदा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आणि ते प्रमेय आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे प्रमेय परीक्षेमध्ये तुम्हाला आज हे त्रिकोणाच्या दुरस्थ आंतरकोणाचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 2 आंतरकोणाच्या मापाच्या बेरीज जेवढे असते, ही सिद्धता तुमच्या भाषेमध्ये एखादं काव्य कसं स्फुरावं एखाद्या कवयित्रीला तसं सहजपणे मांडता यायला पाहिजे बघा. हां, आता तुम्हाला हे लर्न झाल्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप 2 आंतरकोणाच्या मापांच्या बेरीज जेवढे असते, तेव्हा तुमच्याकडून आत्ता ह्या उत्तरामध्ये हे माहिती झाल्यानंतर बाळांनो हे थेरम किंवा हे गणित तुम्हाला आनंददायी वाटणार आहे, तोपर्यंत नाही. म्हणून हे पुन्हा एकदा रिकॅप केलं. पुन्हा बाळांनो, 9वीच्या मित्रांनो, इयत्ता 9वी 10वी 8वीचे सर्व अभ्यासक्रम आपण पूर्णपणे तुमच्यासाठी घेतोय. मी परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, पुन्हा करतोय बाळांनो, माझं मूल्यमापन हे त्या सबस्क्राईबवरचं ठरत असतं. ते त्या यूट्यूबवाले मला त्या संदर्भातले सारखे मेसेजेस पाठवत असतात, तुमचे सबस्क्राईब कमी आहेत म्हणजे मी कुठेतरी कमी पडतो आहे असं मान्य करावं लागतं. बाळांनो, मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स देत आहात, तर ह्या सबस्क्राईबच्या बाबतीमध्ये पण जरा होऊ दे ना. हां, प्लीज हेल्प मी, प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू. आता माझं सेंटेन्स सेकंड काय तयार झालं बघा, हा जो कोण ए डी बी आहे ना, तो अकेला एकटा मात्र त्या दोघांच्या बेरजे एवढा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं 100 ही संख्या 80 आणि 20 एवढी आहे. ह्यातली एक संख्या काढली तर काय राहणार, 100 आणि 80 मध्ये रिलेशन असं राहणार आहे की 100 हे मोठं असणार आहे, किंवा 20 असलं तरीसुद्धा हा एकट्या ए पेक्षा निश्चित मोठं आहे. हे तुमच्या मनातून, तुमच्या अंतःकरणातून बाहेर पडलेलं वाक्य पाहिजे होतं. एला मी आता एला CAD म्हणतो बघा, CAD पेक्षा तो मोठा आहे. BAD आणि CAD दोन्ही सारखे आहेत आणि हा याच्यापेक्षा मोठा आहे निश्चित दुरस्थ बाह्य कोणाचे गुणधर्मानुसार. हां, आता फक्त 1 आणि 2 वरून काय करतोय बघा, 1 आणि 2 वरून ह्याची जागा ह्याने घेतली का किंवा ह्याने घेतली काय. CADकडे गेला की आपण CDकडे चाललोय, आपल्याला जायचं आहे BDकडे जायचं असेल तर तिसरं सेंटेन्स बघून असं होतं, ADB हा जो कोण आहे तो मोठा आहे. CAD आणि BAD दोन्ही सारखेच आहेत की, त्यामुळे इथून जाऊया, CADला हटवूया आणि तिथं आणूया BAD. बस फ्रॉम 1 and 2 दॅट इज द आन्सर. झालं की. आता कुठला कोण मोठा आहे सांगा बरं, बी हा कोण मोठा आहे म्हणजे सांगा, जो कोण मोठा असेल त्याच्या समोरची बाजू मोठी असणार आहे. त्या समोरची बाजू लिहा बाळांनो, कुठली बाजू येणार सांगा बरं, इथं बाजू कुठली येणार सांगा. आता तर ह्याच्या समोरची बाजू सांगा, डी कोणासमोरची बाजू सांगा. हे बघा समोर गेलं तर AB आलं, मोठं चिन्ह. BADकडे चला, BAD बघा, त्याच्या समोरची बाजू बघा बाळांनो, BD येणार. येस, दॅट इज द आन्सर. ओके, वी हॅव दॅट इज द प्रूफ. साध्य किती कसं आहे बघा, असं लर्निंग पाहिजे मॅथ्स सेकंडचं. हे दोन्ही एकरूप आहेत असं त्याने छापलंय. ह्या दोनांची बेरीज ह्याच्या एवढे असते, हे मला शिकलेलं प्रमेय आहे, माझा तो गुणधर्म आहे. दुरस्थ आंतरकोणाचे माप हे बाह्य कोणाच्या मापाच्या बेरीज एवढे असते, हे मला माहिती आहे बघा. ह्याच्यावरचे सोपे सम्स हे आपल्याला सोडवायचे आहेत.
फार सोपे सम तुमच्या एक्झामिनेशनमध्ये येणार आहेत. परत एकदा हे असं असेल, हे बघा इथं 20 आहे, इथं 60 आहे, तर हा कितीचा असेल? हा ECचा असणार आहे आणि हा ह्याच्यापेक्षा मोठा असणार आहे, ह्याच्यापेक्षा मोठा असणार आहे. असे काही गणित आपल्याला येणार आहेत. म्हणून आपण हे दोन्ही काढले. म्हणजे या CADचं काय एवढं काय काम नव्हतं, कारण DCच्या सेगमेंटकडे पोचायचं नव्हतं. म्हणून याच्याकडून ह्याच्याकडं कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे करत करत आपण इथं पोचलो. गणित निश्चित सोपं आहे, निश्चित गणित छान आहे, पण ते बाळांनो समजलं पाहिजे. समजण्यासाठी तुम्हाला गणित समजण्यासाठी हा एवढा 2 कोन सारखे एक दिले होते. हा एकटा बाह्य कोन ह्या दोघांच्यापेक्षा मोठाच असणार, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा असणार, ह्याच्यापेक्षा मोठा असणार. मी हे लिहिलं. CAD हा BAD एवढा आहे ते भरलं आणि ह्याच्यावरून उत्तर पोचलं. एक तर्कसंगती, एक विचार करण्याचा, एक तारतम्याचा जो भाग असतो तो आपल्या मनामध्ये निर्माण होणं, हे या मॅथ्स सेकंडचं तत्त्व आहे. विचारसंगती, शृंखला, एकमेकाशी रिलेशन, एकमेकाच्या प्रॉपर्टी गुंतणं, हा भाग होता. असं बाळांनो हा थेरम आपल्याला, हे प्रॉब्लेम आणि थेरम असं अटॅच्ड भाग आपण पूर्ण करून घेतो आहे. आजच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला घरचं काम सांगतो आहे. दुरस्त आंतरकोणाचे माप, बाह्य कोणाचे माप, हे दुरस्त आंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे सहज तुम्ही सिद्धता मांडायला शिका. एकेका अक्षरानं जरूर शिका. मांडताना 3-3 अक्षरानं मांडा. नाही 3 अक्षरानं मांडलं तर चालेल, एका अक्षरानं मांडला तरी चालेल, पण समजणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ओके, असा हा भाग आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जाऊया. ठीक आहे बाळांनो, प्लीज give response my request, though I requested you daily and daily. क्वेश्चन नंबर 6 असा आहे, तिनं हा प्रश्न 6वा इथं संपतोय. आपण आता प्रश्न 7वा बघूया. आणखीन काही प्रमेय आपल्याला परत रिवाईज करायचे असल्यामुळं आजच्या तासीमध्ये हा लेसन नाही संपवत मी. आपल्याला मॅथ्स 1मध्ये पण शिकायचं आहे, अजून जायचं आहे. जाऊया मॅथ्स 1मध्ये सुद्धा. सेकंड टॉपिकचं मिसलेनियस बघायचं आहे. प्रॉब्लेम्स, काही मुलांच्या शंका वगैरे पाठवलेत. माझ्याकडे बाहेरच्या जिल्ह्याच्या मुलांनी पाठवलेल्या प्रश्नपत्रिकाही तुम्हाला मदतीसाठी पाठवतो आहे. त्यातली काही शंका असेल तर जरूर सांगा. आपल्याला ऑनलाईन डिस्कस करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करण्याची नितांत गरज आहे. तुम्ही ते कराल अशी अपेक्षा. 7वा प्रश्न कसा आहे बघा. आता त्याच्यामध्ये 7वा प्रश्न, हा प्रश्न कसा दिला आहे बघा. इन फिगर सेगमेंट PT इज बायसेक्टर. इथं पण बायसेक्टर आहे बघा. आणि A इज अ लाईन पासिंग टू द पॅरलल टू द PT. A पॅरलल टू PT. लाईन AR, लाईन AR, अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट R and parallel to the PT intersect at Q, ray PQ at point S, then prove that PS must be equal to SR. हा एक तसं बघितलं तर 10वीमधल्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा बेस आहे. पण आपण शिकूया आपण की हे गणित समजलं तर कोन दुभाजकाचं प्रमेय 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डमध्ये जे शिकायचं आहे त्याचं ते प्रूफ आहे. ठीक आहे, पण शिकूया त्याला. 10वीमध्ये हाच थेरम, हेच गणित 10वीमध्ये आपल्याला निश्चित बाळून आपण क्रमवारीत अभ्यासक्रम शिकतोय. तुम्हाला 8वीचा भाग पाहिजे आहे. 8वीचे सुद्धा लेक्चर्स आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण करत आलेलो आहोत. निश्चितपणे बघा. त्यांनी सांगितलेली माहितीनुसार फिगर ही काढून तयार आहे. नोट दॅट RS शुड बी पॅरलल टू द TP गिव्हन पॉईंट. दिस पॉईंट इज नॉट गिव्हन इन टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये दिलेले नसलेली सुद्धा गोष्ट तिथं आहे बघा, की ही फिगर किंवा हे त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेलं होतं की असं आहे. हे पुस्तकामध्ये न दिलेलं असलं तरीसुद्धा हा भाग तिथं कन्सिडर करायचा आहे. कोणता बघा. इन फिगर PT इज बायसेक्टर ऑफ PQR. एक PQR नावाचा ट्रायंगल काढूया आणि तिथला PT इज बायसेक्टर ऑफ QPR. इथं नाव आहे QP आणि R. ह्याचा एक बायसेक्टर काढला इथं. बायसेक्टर म्हटलं की तुम्हाला समजलं लगेच. बायसेक्टर ह्या खुणा जरासं मी वेगळा करतो आता, मला त्याची मदत लागणार आहे. XX असं घेतो. हा त्याचा बायसेक्टर आहे. तो बायसेक्टरचं नाव आहे PT. आणि अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट R पॅरलल टू द PT. यामधून
ह्या आरमधून जाणारी एक पॅरलल लाईन आहे आणि ती सुद्धा काय करते, याला छेदते. काय काय गिवन आहे बघायचं. हा जो भाग आहे, a line passing through the point PT passing through the point R is parallel to the PT. ही पॅरललच आहे कुणाला, पीटीला. आणि हा जो रे आहे ना, हा क्यूपी रे, क्यूपासून पीच्या दिशेनं वाढणारा हा जो रे आहे, म्हणून पहिल्या धड्यामध्ये रेची नावं सांगा. हा क्यूपी रे किरण, हा किरण आणि ही लाईन, हे दोन्ही पॅरलल आहेत पीटीला, असा तो भाग आहे. आणि इट कट्स ॲट द पॉईंट एस असं आहे. आणि तुम्हाला इथं असं दिसतं का बघा, असं निर्माण करा. काय निर्माण करायला सांगितले बघा. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर. हिअर पी एस इज इक्वल टू एस आर. पी एस आणि एस आर, पी एस अँड पी आर, सॉरी, पी एस आणि पी आर. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह दॅट हिअर पी एस इज इक्वल टू पी एस इज इक्वल टू पी आर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पी एस इज इक्वल टू पी आर. कोणती इथं बेसिकली भाग आपल्याला इथं यूज करायचे आहे बघा. कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला लर्न करायच्या आहेत, कसा तो भाग करायचा आहे, हा भाग नीटपणे बघा. झालं उत्तर. फक्त त्या अँगलनं बघायचं होतं. तुमचं निरीक्षण असं पाहिजे बघा, दोन समांतर रेषा, हे बघा, ही पी टी आणि हे बघा, हे पी टी आहे इथं आणि हे एस आर आहे. ह्या दोन समांतर रेषा आहेत. त्यातली एक ट्रान्सव्हर्सल म्हणून तुम्ही इथं बघा, ट्रान्सव्हर्सल इथं बघा, ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. त्या रेषा बघत असताना तुम्ही पूर्णांकामध्ये बघा. हे बघा, ही छेदिका. आता ही छेदिका झाली. म्हणजे हा कोण आणि हा कोण कसला असणार सांगा की. हा कोण आणि हा कोण कसला असणार, व्युत्क्रम कोण असणार. म्हणजे हा कोण एक्सच येणार. झालं. आता पुन्हा एकदा तुम्ही बघा, हे झाली ही ट्रान्सव्हर्सल झाली. ही ट्रान्सव्हर्सल जरा काढून ठेवतो बाजूला मी. आता इथे एक ट्रान्सव्हर्सल दिसते बघा तुम्हाला, इथे एक, आणखीन एक, हे बघा, असे एक ट्रान्सव्हर्सल आहे बघा. इथे एक आहे, इथं हा एक्स आहे. आता हा कोण आणि हा कोण बघा ना, संगत कोण. हा एक्स, हे बघा, हा एक्स असणार, हा आणि हा संगत कोण म्हणून एक्स असणार. हे दोन कोण सारखे आहेत म्हणजे त्यांच्या समोरच्या बाजू सारखे असतात. झालं उत्तर. आहे की नाही गंमत. खरोखर गंमत आहे, पण ते कळायला पाहिजे. मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, हे जस्ट आपण अप्लाय करायचं होतं. आलं लक्षात. हेच तर ते गंमत आहे. हा कोण एक्स असला म्हणून हा एक्स असणार का, व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल, हा कोण आणि हा कोण दोन्ही समान असणार. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. संगत कोण कसोटीनुसार दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आणि तेच तर इथं अप्लाय करायचं आहे त्रिकोणामध्ये. आणि पी एस आणि पी आर दोन्ही सारखं दाखवायचं आहे की नाही. त्यासाठी ते प्रॉपर्टीज, ते थेरम्स परत एकदा दोनदा वाचायला पाहिजेत, ते नीटपणे लिहायला पाहिजेत. असं तो भाग होता आहे बाळांनो. तेवढा इंटरेस्ट घेऊन तुम्ही लर्न करायला पाहिजे. हेच हे उत्तर. आता फक्त रिप्रेझेंट करायचं राहिलं. काय रिप्रेझेंट करायचं राहिलं सांगा. हां, कोण मोठा असला की बाजू मोठी असते, कोण लहान असला की बाजू लहान असते, आणि कोण समान असले की बाजू समान असतात. हेच तर साधा टेक्निक आपण शिकतो इथं. बघूया. इथं पहिल्यांदा मी हा अँगल लिहितो. अँगल टी पी आर एवढंच लिहायचं होतं. फर्स्ट अँगल टी पी आर मस्ट बी इक्वल टू द अँगल पी आर एस. हा आणि हा कोण सारखा आहे कारण ते व्युत्क्रम कोण आहेत. ओके. ह्या पॅरलल लाईन्स वगैरे आहेत ते लिहा तिथं. एस टी पी टी पॅरलल, एस आर पॅरलल टू द पी टी, हे गिव्हन आहे वगैरे वगैरे. इथनं चालू करूया. एस आर पॅरलल टू द पी टी, दॅट्स गिव्हन, पक्ष आहे असं. हे झालं. त्याच्यानंतर काय करूया सांगा बरं. हा जो कोण आहे, हा आता हा आणि हा बघा, ते पण दोन्ही कोण सारखे असणार. कुठला, हा कोण बळ का बाळांनो, हा. तो लिहायचा कसा, अँगल हा कसा लिहिणार बघा, बोला. अँगल क्यू पी आर, अँगल क्यू पी आर
QPT is also equal to the angle PSR. हे कसले कोण झाले? व्युत्क्रम नाहीत, संगत. येस. आता ह्या दोन्हीवरनं आपल्याला असं लिहिता येतं, हा जो एस अँगल आहे आणि आर अँगल आहे, एस आणि आर हे दोन्ही सारखे. हे बघा, TPR हे दोन्ही सारखेच आहेत, हे आणि हे दोन्ही सारखेच आहेत ना. TPR आणि TPQ हे दोन्ही सारखंच आहेत, कारण तो अँगल बायसेक्टर आहे. बट थर्ड अँगल TPR आणि QPT हे कोन दुभाजक गिव्हन किंवा पक्षामध्ये सांगितले, म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत. म्हणजे तुमचं चौथं वाक्य काय येणार? हे पण दोन्ही सारखं येणार. अँगल PRS इज इक्वल टू अँगल PSR. आता हे दोन कोण सारखे आहेत, म्हणजे ह्याच्या समोरची बाजू लिहा की आता. PRSची बाजू येणार आहे ह्याच्यासमोरची PS, ह्याच्यासमोरची बाजू येणार आहे S कोणासमोरची PR येणार आहे, आणि ह्या दोन्ही सारख्या येणार आहेत. हे आपलं साध्य. लक्षात घ्या, हे दोन्ही सारखे आहेत, हे पण पक्षात दिले त्यांनी. म्हणजे हे कोण दुभाजक आहे, हे दोन्ही सारखेच आहेत ना, कोण दुभाजक आहेत. हे असं झालं असतं. फक्त पक्षामधला कोण दुभाजक म्हणून हे दोन कोण सारखे, परंतु हा कोण ह्या कोणा एवढा, हा कोण ह्या कोणा एवढा, म्हणजे हे दोन्ही कोण सारखे म्हणून ह्याच्या समोरच्या बाजूसारख्या. असं फक्त आपण एक सिस्टम नाही, हे नियोजन. इथं आपण काय काय वापरलो बघा. कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरला, कोण दुभाजकामुळे एका कोणाचे दोन सारखे भाग होतात हे वापरलं. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात ते आपण लिहिलं. दोन व्युत्क्रम कोण एकरूप असतात ते लिहिलं. ते व्युत्क्रम कोण, ते संगत कोण, ते रेषा, ह्या रेषा, ही छेदिका आपल्याला त्याचं नियोजन नीटपणे ब्रेनमध्ये करता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्रासदायी ठरणार नाही. अशी जशी जरा आव्हानात्मक वाटणारी गणितं तुम्हाला समजतील अशा भाषा शैलीमध्ये तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनच्या लेक्चर्स अटेंड करा, तर हा भाग वाढणं तुम्हाला नीट समजणार आहे, नीटपणे तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. हार्टली रिक्वेस्ट टू यू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब करू नका. दररोज तास अटेंड करा. आता प्रिपरेशन ऑफ द टर्मिनल एक्झामिनेशन आपण करत आहोत. सामायिक परीक्षेच्या तयारीपूर्वी पुन्हा अशा इंटरेस्टिंग गोष्टी, सगळेच सम्स ह्या टेक्स्टबुकमध्ये सर्व उदाहरणं आपण नीटपणे समजून घेणार आहोत. या घाई गडबडीमध्ये मी सुद्धा स्कूलचा टीचर आहे, एका स्कूलमध्ये, गव्हर्मेंट स्कूलमध्ये काम करतो आहे. पण आता परिस्थिती बघतो आहे, मुलं सर्वसमावेशक नाहीत, मधून अधून येणारी मुलं आहेत. काही कुशागर मुलांच्यावरती थोडासा अन्याय होऊ शकतो, हे काहींना बाजूला ठेवावं लागतं. एवढ्या कमी कालावधीमध्ये शाळा घ्यायच्या आहेत, त्या अभ्यासक्रम तर पूर्ण करायचा आहे. तुम्हाला तेवढा गणितातला कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पेरायचा आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मेथड्सची गरज आहे. या दोन्हीही पद्धती जी आपल्याला आवश्यकता आहे. परत एकदा मी तुम्हाला हार्डली रिक्वेस्ट करतो आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बाळानो विलंब लावू नका. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. सर्व प्रॉब्लेम, सर्व शंका सॉल्व करूया. लवकरच भेटूया.